लातूरमध्ये शेतकरी आंदोलनाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे हे शेकडो कार्यकर्त्यांसह पोलिसांना गनिमी कावा देत मध्यरात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये देण्यासह विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुंबईतील मंत्रालयासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे। या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी लातूर जिल्ह्यातून शेकडो शेतकरी मुंबईकडे निघालेले होते। मात्र आशिव टोल नाक्यावर पोलिसांनी शेतकऱ्यांचा ताफा अडवल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि पोलिसांची शाब्दिक चकमकही झाली। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आम्ही शांततेच्या मार्गाने मुंबईला निघालेलो आहोत, आम्हाला पुढे जाऊ द्या अशी मागणी केली। दरम्यान पोलिसांच्या अडवणुकीनंतरही शेकडो कार्यकर्ते गनिमी कावा करत मुंबईच्या दिशेने रवाना झाले। आपण वेळोवेळी सरकारला सांगितलं की आमच्यासोबत डायलॉग करा, चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढा। मात्र सरकार हे हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे। त्यांनी इथल्या सर्व चळवळी उद्ध्वस्त करायचा एक विडा उचललेला आहे। वेगवेगळ्या राज्यभरातल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सर्व शिलेदाराला पोलिसांनी धरपकड केलेली आहे। या पोलीसचं आणि शेतकरी पुत्राचं वैमनस्य तयार करण्याचं कुटील कारस्थान सरकार करतंय।